नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू। 9 जुलै गुरुवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार 9 जुलै 2026 रोजी म्हणजेच आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने या आंदोलनाची घोषणा केली असून मोठ्या संख्येने शिक्षक सामूहिक रजेवर जाणार आहेत। त्यामुळे अनेक शाळांमधील अध्यापनावर परिणाम होण्याची शक्यता आहे। शिक्षक संघटनांच्या मते गेल्या काही वर्षात शिक्षकांवर BLO ड्यूटी, विविध शासकीय सर्वेक्षणे आणि इतर अशैक्षणिक कामांचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे। आम्हाला अशैक्षणिक कामे नकोत, आम्हाला फक्त शिकू द्या, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील वारकरी आणि कीर्तनकारांना वारी काळात मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी राज्य सरकार मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करणार आहे। या संदर्भात सामाजिक न्याय विभागाने शासन आदेश पारित केला आहे। प्रशासकीय रचनेनुसार सामाजिक न्याय मंत्र्यांकडे महामंडळाचे अध्यक्षपद राहणार आहे, तर महामंडळाचे मुख्यालय हे पंढरपूरमध्येच केले जाणार आहे। या नव्या मुख्यमंत्री वारकरी महामंडळामुळे वारकऱ्यांचे प्रश्न आणि समस्या सुटण्यास मदत होणार आहे। सरकारच्या या निर्णयाचे वारकरी व कीर्तनकारांनी स्वागत केले आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी यासाठी वारकरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। ST महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसून तोट्यात महामंडळाचा कारभार सुरू आहे। ST महामंडळाला राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळत असल्याने काही अंशी दिलासा मिळत असे, मात्र मागील काही महिन्यांपासून ST महामंडळाला आर्थिक मदतीचा हातभार अर्थ खात्याने कमी केला आहे। ST महामंडळाला 410 कोटींची आवश्यकता असताना दुसरीकडे 45 कोटीच मंजूर झाले आहेत। STने नोव्हेंबर 2025 पासूनच्या वेतनवाढीच्या फरकापोटी राज्य सरकारकडे 410 कोटी रुपयांची मागणी केली असताना केवळ 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देऊन अर्थ खात्याने राजा उदार झाला, हाती भोपळा दिला, अशीच भूमिका घेतल्याची टीका महाराष्ट्र ST कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरंगे यांनी केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये सुधारणा करणाऱ्या विधेयकांवरील चर्चेदरम्यान विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनी सहकार चळवळीसमोरील अडचणी, ग्रामीण भागातील सहकारी संस्थांची अवस्था, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज आणि सहकारातील राजकारण या विविध मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केले। सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी केवळ कायद्यात बदल करून चालणार नाही, तर तळागाळातील संस्थांना सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। सोसायटीचे सभासद करणे हा अनेकदा एक छुपा राजकीय अजेंडा असतो। सोसायटी आली की बँका येतात, बँका आल्या की बाजार समित्या येतात। त्यामुळे सभासद नोंदणी आणि सहकारी संस्थांचे विस्तार हे राजकारणापासून पूर्णपणे वेगळे ठेवणे शक्य नाही। राजकारण्यांनी राजकारण नाही करायचं तर काय विटीदांडू खेळायचा, असा टोला त्यांनी मारला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राज्यात जमीन खरेदी करायची असेल तर ती व्यक्ती शेतकरी असणे बंधनकारक आहे।
यापुढे शेतकरी असल्याचा वैध पुरावा दिल्याशिवाय राज्यात कुणालाही जमीन खरेदी करता येणार नाही. यासाठी संपूर्ण राज्यात जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून जमिनीचे मॅपिंग करून नवीन कडक यंत्रणा उभारली जात आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली आहे. धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळे जिल्ह्यातील वडजाई, पिंपरी आणि नरवहाळ येथील जमीन घोटाळ्याचा आणि परराज्यातील व्यक्तींनी नियमबाह्य जमीन खरेदी केल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील डान्स बारच्या आडून चालणाऱ्या अवैध धंद्यांना आणि अश्लील संस्कृतीला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. डान्स बार विरोधी कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करणारे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले असून या निर्णयामुळे आता ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांवर कायदेशीर चाप बसणार आहे. आतापर्यंत अनेक बार मालक महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील पळवाटांचा गैरवापर करून ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार चालवत असल्याचे निदर्शनात आले होते. गृह विभागाकडे आलेल्या अनेक तक्रारींची दखल घेत सरकारने आता थेट ऑर्केस्ट्रा सादरीकरणालाच डान्स बार विरोधी कायद्याच्या कक्षेत आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणारी छमछम आता अधिकृतपणे गुन्ह्याच्या कक्षेत येणार असून यावर कायमचा निर्बंध लागण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. 1 ऑगस्टपासून कोणतेही व्यावसायिक प्रवासी वाहन चालविणाऱ्या चालकाला बॅज आवश्यक असून सदर बॅज मिळविण्यासाठी संबंधित चालकाला नागरिकत्वाचा दाखला व व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात येत आहे, असे एका प्रश्नाचे उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. RTO विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि महसूल गळतीला कायमचा आळा घालण्यासाठी सरकार कटिबद्ध असून SITच्या चौकशीनंतर संपूर्ण यंत्रणेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक बळकट करण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलली जातील, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले की दिल्लीतील बसेस एके दिवशी हायड्रोजनवर चालू शकतील. महानगरपालिकेने वेगळ्या केलेल्या कचऱ्यापासून हा हायड्रोजन तयार केला जाईल. ही संकल्पना जाहीर करताना त्यांनी कचऱ्यापासून इंधन तयार करण्याचा आपला मानस बोलून दाखविला. दिल्ली भाजपातर्फे आयोजित केलेल्या एका युवक परिषदेला संबोधित करत असताना त्यांनी हा विचार व्यक्त केला. महानगरपालिकेने गोळा केलेल्या कचऱ्यावर बायोडायजेस्टद्वारे प्रक्रिया करून हायड्रोजन वायू तयार करता येईल, ज्याचा उपयोग सार्वजनिक वाहतुकीसाठी केला जाऊ शकतो, असे नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी पुढे म्हणाले की हा कचरा वेगळा करून बायोडायजेस्टद्वारे हायड्रोजन निर्मितीसाठी वापरला जाईल. दिल्लीतील बसेस या इंधनावर चालतील, हे सर्व शक्य आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी भविष्यातील वाहतूक तंत्रज्ञानाबद्दलही भाष्य केले आहे. भविष्यात असा काळ येईल जेव्हा हायड्रोजन निर्मितीसाठी पाण्याचा वापर केला जाईल. यातून तयार झालेला हायड्रोजन वाहने चालविण्यासाठी वापरला जाईल. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.